टर्म प्लॅन घेण्याचा विचार करताय आणि एवढ्या प्लॅन्स मधनं कुठला प्लॅन घ्यायचा कळत नाहीये, तर या 5 गोष्टी नक्की बघा. पॉईंट नंबर 1, सम इन्शुर्ड. हा सम इन्शुर्ड कमीत कमी तुमच्या सीटीसीच्या 10 to 15 टाइम्स पाहिजे. अंदाजे तर 10 लाख रुपये तुमचा सीटीसी असेल तर 1 ते 1.5 करोडचा टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट, प्रीमियम पेइंग टर्म हा मॅक्सिमम 7 ते 10 वर्ष हवा. माझं असं मत आहे की इन्शुरन्स हा 75 इयर्स पर्यंत असावा, पण प्रीमियम पेइंग टर्म 7 ते 10 वर्ष असावा. कारण 10 वर्षात म्युच्युअल फंड्समध्ये एक चांगली वेल्थ होते आणि त्या कालावधीमध्ये आपण सगळे प्रीमियम्स संपवले पाहिजे. प्युअर टर्म की टर्म प्लस युलिप. जर तुमचा इन्कम चांगला आहे तर नेहमीच टर्म प्लस युलिप घेतला पाहिजे. पण मेजॉरिटी लोकांचा जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग असेस करतो तेव्हा प्युअर टर्म हा त्यांच्यासाठी योग्य असतो. सो तुमच्या इन्कम प्रमाणे तुम्ही स्वतः असेस करा. क्लेम सेटलमेंट रेशो अँड कंपनी रेप्युटेशन. मेजॉरिटी लोक प्रीमियम्स जिथे कमी तिथे धावतात आणि क्लेमची जेव्हा वेळ येते त्यावेळेला त्यांना असं जाणवतं की मी राईट कंपनी निवडली नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही नीट असेस करा. लास्ट पॉईंट, नॉमिनी अवेअरनेस. मेजॉरिटी लोकांच्या घरी पत्नीला माहितीच नसतं की हजबंडचा किती टर्म इन्शुरन्स आहे. मी या सगळ्या गोष्टीसाठी नेहमी म्हणतो की ॲडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲडवायझर असला तर आपल्या घरी सगळ्यांना माहिती असतं की आपल्या पश्चात कुठे जायचं. तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे तर फॉर्म भरायची गरज नाही आहे. माझ्या टीम मेंबर अपूर्वाला तुम्ही डायरेक्ट कॉल करून इन्शुरन्स काढू शकता. नंबर तुम्हाला फ्लॅश होईल.